श्रीराम 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 श्रीराम। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सौरभ पोद्दार तुमचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे जस्ट बी विथ सौरभ। तर आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी कधी आपण शांतता शोधायचा प्रयत्न करत असतो आणि त्या शांततेसाठी आपण काही ठिकाणांना भेट देत असतो। तर आज आपण आलो आहोत पुण्याहून 25 ते 30 किलोमीटरवर असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात आणि तलावाकाठी वसलेल्या अशा एका मंदिराला भेट द्यायला, ज्याचं नाव आहे रामदरा। कंदर्प गणित अमित छवि नवनील मीरद सुंदरम पटपीत मानहु तडित त्रुचि शुचि नौमि जनक सुतावरम। श्रीराम 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 श्रीराम। रामदरा हे अत्यंत प्राचीन मंदिर असून याचा उल्लेख त्रेतायुगात पण केला जातो। त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण हे त्यांच्या वनवासादरम्यान इथे विश्रामासाठी थांबले होते। त्यामुळे इथे एका छोट्या मंदिराची स्थापना करण्यात आली। 1970 मध्ये देवीपुरी महाराजांनी स्थानिक लोकांच्या मदतीने इथे एक मोठं स्वरूप उभारलं। तर ते आज आपण जे बघतोय ते त्यांनी उभारलेलं स्वरूप आहे। हे मंदिर मुख्यपणे महादेवाचे मंदिर आहे, त्यामुळे याला रामदरा शिवालय असेही म्हटले जाते। इथे आतमध्ये शिवलिंग, प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या स्थापित आहेत। शिरमुकुट कुंडल तिलक चारु दारु अंग विभूषण आजानु भुज शर चापधर संग्राम चित खर दूषण। श्रीराम 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 श्रीराम। रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुण। तर मग मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात असलेला आजचा आपला व्लॉग आपण आज इथेच एंड करणार आहोत। कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तोपर्यंत एकच सांगेन, जस्ट बी विथ सौरभ। श्री